अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजीनगरमध्ये कल्याण महोत्सव बालाजी महाराज आणि पद्मावती यांचा जो विवाह सोहळा आहे उल्कानगरीमध्ये होत आहे, तिथं आपण आलेलो आहोत। आता सध्या बालाजी महाराजांची विवाह सोहळा पूर्वी मिरवणूक आहे ती निघत आहे। आता गोविंदा 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 सवय यांना विनंती करतो त्यांनी या अप्पाजींना मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा। ही तुला होईपर्यंत आपण वधूचं आगमन या ठिकाणी सुवर्ण रजतस्रजां चंद्रां हिरण्मये लक्ष्मी जातवेदो महावह तां महावह जातवेदो लक्ष्मी मनमगामने यस्यां हिरण्यं विन्द यंगामश्वं पुरजानः अश्वपूर्वानदमध्याम् अस्तिनाद प्रबोधिने श्रियं देवीमुपभये श्रीर्मा देवी जुषताम् आं सोऽस्मितां हिरण्यप्राकारामार्द्राज्वलन्तीं तृप्तान्तभजन्ते पद्मस्थितां पद्मवर्णान्तां यहोपभये श्रियां चंद्रां प्रभातां यशजाज्वलन्तीं श्रियं लोके देवीजुष्टावधारां तां पद्मनीमीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीर्वेण च तां पावणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य बलान्तरायाष्टबाह्या लक्ष्मीः उभयतुमां देवतः कीर्तिश्चमनिनाथः वेङ्कटरमण गोविन्द लक्ष्मीरमण गोविन्द गोविन्द कांसोत्मितां हिरण्यप्राकारामार्द्राज्वलन्तीं तृप्तान्तर्भजन्ते पद्मस्थितां पद्मवर्णान्तां यहोपभये श्रियाम् गोविंदा अदध्यानं बालाजी महाराज गंधाक्षमंगलम भगवान विष्णुर्मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षं मंगलायतनं हरिवायाभि परमानन्दं त्यक्त्वा वैकुण्ठम् उत्तमं स्वामी पुष्करणी तीरे रमया सह मोदते कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय मंगलम् पद्मासने पद्मगुरु पद्माक्षे पद्मसंभवे तन्मे भजे पद्माक्षे येन तौ सम्मलवाम्यहम्
चला घ्या, वेंकटेशाय साखर नमः. साखर टाकायची तिघांनी मिळून तिकडे पाठीमागे जा. वेंकटेशाय नमः. पाठीमागे जा. ओम स्वादुपवस्वर्विया ओम इदं विष्णुरपितक्रमेत्रेदानिदेवतां समूलमत्सवां सरे त्रीदेवतापितक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः अतो धर्माणि धारयन् विष्णुकर्माणि पश्यत यतो व्रतानि वसपते इन्द्रस्य सखा तद्विष्णो परमं पदं ददा पश्यन्तु दूरजाः देवी एव चक्षुरादोदां तद्विप्रासो व्यपण्यवो जागृवां सस्यमन्दते विष्णोर्यत्परमं पदम्. यानंतर भगवान बालाजीची शर्करतोळीचे यजमान आहेत सौ नंदा दिनकर देशमुख या दंपत्यानं स्टेजपाशी यावं. वेंकटरमण गोविंदा लक्ष्मीरमण गोविंदा गोविंदा वेंकटरमण गोविंदा लक्ष्मीरमण गोविंदा 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 श्रीकांताय कल्याण निदयनिदयर्धिरा श्रीमद्वेङ्कटनिवासाय श्रीनिवासाय मंगलम्. प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमि. जा तिकडे नाणे टाका. देहि सौभाग्य आरोग्यम देहि देवी परमं सुखं. शुभे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वेंकटरमण गोविंदा गोविंदा श्रीनिवासा गोविंदा पद्मावती प्रिया गोविंदा 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 गोविंदा. सुदामे यांना विनंती आहे त्यांनी स्टेज पाशी यावं. सगळेजण पुढे या पुढे या सर्व. कलशवेदर्भार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विद्युद्दामदमप्रभामृगवति स्कन्दस्थितां भीषणा कन्या विक्रबालखेडविलदस्ताभिराशयभितां हस्तैश्चक्रधराचकैडविचकां शापं गुरन्दरजने बिभ्राणामनिलाधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे. नंदनुते गिरिवरविन्दशिरोधिनिवासिनि विष्णुविलासिनि जयश्रुते भगवते जति कंठ कुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि वृते. जय जय हे महिषासुरमर्दिनि रण्यकपर्दिनि शैलसुते. जय जय जप्य जय जय जप्तपरस्तुति तत्पर विश्वनुते. जन जन जंजिम झिंगृतनूपुर भूतपते नटित नटार्धनटी नटनायक नाटित नाट्यनि नाट्यरत. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. आनो भद्राः ग्रदो गन्धं प्रजपदो दत्तादो अपरिदादो उद्भिदाः देवानो जधादर्वद अदण्डप्रायिव रक्षितारो दिवे दिवे जौः शान्तिरन्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोगदयः शान्तिः गणपतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः. अवधाना स्वस्ति श्री गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धदा बल्लारो मुरुडं विना
देवरो वेणाद्रे गिरिजात्मजं सुवर्णं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामो राञ्जन संस्थितो गणपति पूर्या सदा मङ्गलं वधुवर्यो शुभं भवतु सावधानमा व्यास्तवै वेदै साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा याणावस्थितगणेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तःनविदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः पद्मावती वेङ्कटेश राजाभि मकरोत्मनि सनयने देखो निचिंता करे कन्या सगुणा नृपवरा मोनासिम्या देवी आता एक विचार श्री कृष्ण नवरा जासे समर्पुमने रुक्मा पुत्र परिगता से कुसने पूजा सदा मंगलम वेंकटेश्वर देवता सादा लक्ष्मीर्यस्य परिग्रह करोतमा कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मूकावली गोपस्त्री परिवेष्टितो विलयते गोपालचूडावली लक्ष्मी वेङ्कटेशदेवता सावधान लक्ष्मीर्यस्य परिग्रह कमलभू सूनुर्गुरुत्मानथ पौत्रश्चन्द्रविभूषणस्तुलगुरु क्षेपश्च शय्यासन ब्रह्माण्डं वरमन्दिरं सुरगणा यस्य प्रभो सेवका सत्रैलोक्यकुटुम्बबालः सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षेत्रावेत्रवती महासुरनदे चाता गजा दंडने पूरा पुत्र जले समुद्र सरितः पूया सदा मंगलम वेंकटेश पद्मावती रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरतमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरम्
रामस्य दासोऽस्म्यहम् रामोचित्तलय सदा भवतु मे ओ राम मागुत्तरम् रघुवेङ्कटेशबालाजी देवता शुभचिन्तन सावधान सावधान आता सावधान समयो साधा समीपे असे वाग्वादान करा फलार्थ घटिका संपूर्ण आले असे दो पक्षी कुलदेवता स्मरणीया दोरी करावे वादंद्रे बहुकल्पलान करणे पूर्या सदा मंगल वधवर्य शुभं भवतु सावधान तदेव लग्नं सुदनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे दे मनसा स्मरामि शुभमुहूर्त सावधान ब्रह्मा मुरारे त्रिपुरान्तकारे भानो छजे भूमिसुतो वदच्च गुरु चक्रश्च निराहुकेतो सर्वे ग्रहा शान्तिकरा भवन्तु शुभमुहूर्त सावधान इष्टदेवता चिन्तन ग्रामदेवता चिन्तन वराडी सावचित्त अंधपाड सावचित्त वादंत्रे सावचित्त सावधान वेंकटरमण गोविंद 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 Govinda, 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 Govinda. यानंतर भगवंताची आरती संपन्न होईल. स्टेजवरती फक्त वरपिता वरमाई वधूपिता वधूमाई या ठिकाणी उभे राहतील आरतीसाठी. बाकीचे सर्व मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरे सुखकरता दुःखहरता वार्ता विघ्नाते गुरुवे पूर्वे प्रेम कृपा जयाते सर्वांगे सुंदराते कंठे जळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाचे जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना मूर्ती जय देव रत्नागजित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुमकेश्वरा हिरे जळिता मुकुट शोभतो भरा ऋणधन पोरे चरणे घागरिया जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर मणिवर वंदना
सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दासरामाचा भक्पा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव दुर्गे दुर्गण भारे तुझवण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देव जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजवनी जय देवी त्रिभुवन भुवने पाता तुझाई सेनाई चारे शबले परंतु न बोलवे काही साई विवाद पडता पडलो प्रवाही ते तो भक्ता लागे पाप सरबलाही जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होते निज दासा होसे निज भक्ता क्लेशा बाधुन सोडी दुःखा बाधुन सोडी तोडे भवपाचा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरंगला पद पंकजलेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी शेषाचल अवतार तारक तू देवा सुरवर पडन भावे करती तव सेवा कमला रमणा अददे अगणित दुड सेवा कमलाक्षा पद रक्षुण सत्वर वर द्यावा जय देव जय वेंकटेशा केवळ करुणा सिंधू पुरवीची आशा जय देव मी तू ते दाखवित गुण तेरे सकळित लोकाते देखून तुझे स्वरूप सुखभावुत होते जाता तुझला श्रीपद दृढमानस होते जय देव जय वेंकटेशा केवळ करुणा सिंधू पूर्वीची आशा जय देव सत्राने उड्डाणे हुंगा त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव आयेन वाचा मधेन्द्रियर्वा बुद्धात्मना वा प्रगतिर्वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीराम माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण गोविंदा वेंकटरमण गोविंदा वेंकटरमण गोविंदा वेंकटरमण गोविंदा वेंकटरमण वेंकटरमण ओम यो लक्ष्मी रमण गोविंदा श्री के.आर. कुलकर्णी साहेब आणि मी स्वतः प्रवीण गुरुजी त्यांना द्यायची त्यांची इच्छा आहे त्यांना हरि ओम यवं वस्त्रा आनबे वदावदादे युवचिद्धावन्दवो हर्गाः अवातिरतमन्दो दान विश्वरुतेना मित्रा वरुणा सचेते अशी मी सर्वांना विनंती त्याचं कारण काय आहे हा विवाह संपन्न करण्याचा त्यासाठी थोडक्यात माहिती सांगतो जे उभं टाकलेले आहे स्टेजच्या समोरच्या बाजूला त्या भक्तांना विनंती आहे त्यांनी समोर इकडं यज्ञात भवती पर्जन्य म्हणजे यज्ञ केलं म्हणजे नारद मुनीने महर्षी भृगु मुनींना प्रश्न विचारला या यज्ञाचं श्रेय आपण कोणत्या देवतेस अर्पण करणार आहात तेव्हा भृगु मुनींनी या भूमंडळात स्वर्गलोकात मृत्यूलोकात पाताळ लोकात 3 देवतांची परीक्षा करण्याचं ठरवलं त्यामध्ये सर्वप्रथम ते भगवान विष्णूपाशी गेले त्यावेळेला भगवान विष्णूंचा आगमन झालेलं आहे आपल्यापाशी आलेले आहेत त्यांचं त्यांना भान राहिलं नाही त्याचा राग महर्षी भृगूंना आला ते म्हणे हा इतका तल्लीन झालेला आहे इतका ध्यानस्थ आहे
याच्या बाजूला मी आलो, यांचं ध्यान माझ्याकडे नाही आहे. हा काय सृष्टीचं पालन पोषण करेल आणि मला तर याला या यज्ञाचं दान द्यायचं नाही आहे. म्हणून त्यांनी महर्षी म्हणून विष्णू लोकात गेले. त्या ठिकाणी भगवान विष्णू लक्ष्मी समेत कमलासनावर आसनस्थ होते. भगवान भृगुरुणी ऋषींनी राग अनावर झाला आणि रागाच्या भरात त्यांनी भगवान विष्णूच्या हृदयस्थलावरती पायाने लात मारली. लात मारल्यानंतर भगवान विष्णू भानावर आले. भानावर येता क्षणी त्यांच्या लक्षात आलं की महर्षी चिडलेले आहेत, रागावलेले आहेत. त्यांचा राग शांत करण्यासाठी त्यांचे पाय चेपू लागले. त्यांची ही पाय चेपण्याची कृती पाहता लक्ष्मी देवीला खूप राग आला. भगवान विष्णूंना ज्या ठिकाणी माझा वास आहे त्या ठिकाणी त्या एक गोसाव्यानं येऊन एका मुलीने येऊन लात मारली. तुम्ही त्याला न रागवता तुम्ही त्यांचे पाय चेपायला लागले. थोडं बसून घ्या ना. आणि आपल्याला सृष्टीवर अवतार घेता येत नाही. प्रभू श्री रामचंद्र कृष्ण अवतार ज्यावेळेस रामाचा अवतार घेतला त्यावेळेला वनवासात जात असताना खरी सीता ही अग्नीच्या स्वाधीन केली आणि मायावी सीता प्रभू रामचंद्र अयोध्येसाठी प्रस्थान केलं. त्यावेळेला मायावी सीता अग्नीला परत करायची आणि खरी सीता अग्नीकडनं घ्यायची आणि अयोध्येत प्रवेश करायचा. तरी कृपया माझा स्वीकार करावा. त्यावेळेला भगवंताने वचनामध्ये राम अवतारामध्ये एक वचनी एक पत्नी असं माझं मला दिसेल आणि त्याच वेळेला दर्शन कोणी घेऊ नका रूपात जन्मात असेल आणि माझ्याशी तुझा विवाह होईल. तसेच श्रीकृष्ण अवतारात यशोदेच्या पोटी जन्म घेतला, देवकीच्या पोटी जन्म घेतला. यशोदेनं लहानाचं मोठं केलं. देवकीला वाटलं की बाळ आपल्या पोटात जन्माला आलं पण त्या बाळाचे कुठल्याही प्रकारचे संस्कार आपल्याला करता आले नाहीत. त्या बाळाला खाऊ घालणे. गोविंदा लक्ष्मी रमणा गोविंदा गोविंदा. अनाथ रक्षका गोविंदा 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 रमणा गोविंदा 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 काक्षे पद्मसंभव तन्मय भजति पद्माक्षी नदोक्षल्लभाम्यहम्. अश्वदाय गोदाय धनदाय महाधन धनं मे लभतां देवी सर्वकामां च देहि मे. पद्मानने पद्म फोटो घेऊ. ओम श्री परमात्मने नमः. अथ ध्यानम्. अवघ्या थोड्याच वेळात माता लक्ष्मीचं या व्यासपीठावर आगमन होईल. तिन्ही मूर्त्यांचं दर्शन दत्तात्रय आपल्या घरी नेऊन ठेवायचा. वायन घेतल्यानंतर सर्वांनी महाप्रसाद घ्यावा नम्र विनंती अशी मी प्रार्थना करतो. आता श्री सुक्ताच्या मंत्राच्या माध्यमातून लक्ष्मीचं आगमन या स्टेजवर होत आहे.
न्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्त्रयां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः ताम् आवह जातवेदो लक्ष्मीं वनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्दे यङ्गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वाव्रतमध्यामस्तिराजप्रबोधिनीं श्रियं देवी उपभये श्रीरमादेवी दिशदाम् तां सुस्मितां हिरण्यप्राकारामादराञ्जलन्दीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे श्रियां पद्मवर्णां तां विभोपभये श्रियं चन्द्रां प्रभासाय ज्वलन्तीं श्रियं लोके देवदुष्टावतारां तां पद्मिनीं शरणं प्रपद्ये आदित्यवर्णे तपसो हिरातो वनस्पतिस्तव रक्षोधविलवः तस्य फलानि तपसादि जन्तुमायान्तरायाश्वभाया लक्ष्मीः उपेतु मां देवसगातीर्दशमनिना सह राजरभूतो सदाटेऽस्मिन् कीर्तिबुद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलाङ्गेदा लक्ष्मीर्नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं दर्शनान्नर्तुदेवात् सर्वभूतानां श्रियां मनसः काममागोदं मातु सत्यमशीमहे पशूनां गुरुपुण्यस्य महितो मावः जातवेदो लक्ष्मीं मनवगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं कृपया स्वर्ण रांगेमध्ये या. चला पुढे चला दर्शन घेऊ द्या. पुढे चला दर्शन कॉइन घ्या. कुणी कॉइन न घेता जाऊ नका. भगवंताचा प्रसाद आहे. 1 रुपया आपल्या तिजोरीला बरकत देणार आहे. महिलांचं दर्शन पहिले होऊ द्या. पुढे चला. महिलांचं दर्शन पहिले होऊ द्या. सर्वांना दर्शनाचा लाभ होणार आहे. सर्वांना नाणी मिळणार आहे. सर्वांना नाणेफिराची नाणी मिळणार आहे. जेवल्याशिवाय सर्वांना होणार आहे. महाप्रसाद घ्यावा. आलेल्या सर्व भक्तांचे गोविंद भक्त परिवारातर्फे हार्दिक स्वागत. पुढे मूर्तीला स्पर्श करायचा नाहीये. पुढे ठीक आहे. अशीच बालाजी महाराजांनी सेवा करून घ्यावी ही बालाजी महाराजांची विनंती करूया. आणि सर्वांनी सबस्क्राईब जर केलं नसेल अवश्य यूट्यूब चॅनल श्री केतन कुलकर्णींना अवश्य सबस्क्राईब करावं. श्री स्वामी समर्थ.